नमस्कार. बी ए फर्स्ट इयरच्या होम इकॉनॉमिक्सच्या क्लासमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्याला पेपर पॅटर्न कसा येणार आहे, NEP-नुसार आपल्याला कसं कसं पेपर सोडवायचं आहे. आजपासून आपण सिलॅबसला सुरुवात करणार आहोत. आपल्या विषयाचं नाव आहे आधुनिक गृहव्यवस्थापन आणि गृहकला. आता आधुनिक गृहव्यवस्थापन आणि गृहकला या विषयाच्या नावामध्येच इतकी व्याप्ती आहे की आधुनिक गृहव्यवस्थापन, आतापर्यंत आपण काय करत होतो की जुन्या पद्धतीनेच आपलं व्यवस्थापन चालू होतं घराचं. पण नवीन पद्धतीने आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, आपलं घर कसं चालवलं पाहिजे. मी खूप लोकांचं असं ऐकते की गृह अर्थशास्त्र विषय म्हणजे स्वयंपाकाचा विषय, पण आपल्याला हेच मत खोडून काढायचं आहे. हेच आपल्याला सांगायचं आहे की गृह अर्थशास्त्र म्हणजे नुसता स्वयंपाकाचा विषय नसून तो आपल्या जीवनाशी निगडीत विषय आहे. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्याला तो कामी पडणारा विषय आहे आणि त्याच विषयाची व्याप्ती किती आहे हे आपल्याला या विषयामध्ये शिकायचं आहे. फर्स्ट इयरला आपला गृह अर्थशास्त्र आणि गृहकला आहे, सेकंड इयरला पोषण आहारशास्त्र आहे, थर्ड इयरला मानव विकास आहे. मग फर्स्ट इयरला आपल्याला गृहकला शिकायची आहे, म्हणजे आपण आपलं घर कसं चालवणार आहे, घर कसं सजवणार आहे, त्याच्यासाठी जागेची निवड कशी करणार आहे घर बांधण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर आपल्याला फर्स्ट इयरला शिकायच्या आहे. मग आपल्याला पहिल्या सेमिस्टरला 4 युनिट आहे. पहिल्या युनिटचं नाव आहे गृह अर्थशास्त्राचा परिचय, म्हणजे ह्याच्यात आपण आपल्या विषयाचा पूर्ण परिचय करून घेणार आहे. त्यामध्ये गृह अर्थशास्त्राचा इतिहास आहे, गृह अर्थशास्त्राचा अर्थ आहे, व्याख्या आहे, त्याची व्याप्ती किती आहे, ते सगळं आपण या पहिल्या युनिटमध्ये बघणार आहे. जसं गृह अर्थशास्त्र जीवनाचे शिक्षण आहे, आपल्याला ते जीवन कसं जगायचं हे शिकवतात. म्हणजे आपल्याला रोजच्या उपयोगी गृह अर्थशास्त्र हा विषय कसा पडतो हे आपल्याला बघायचं आहे. नंतर गृह अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे, गृह अर्थशास्त्रामध्ये रोजगार संधी आपल्याला कोणकोणत्या उपलब्ध आहे आणि रोजगाराबरोबरच गृह अर्थशास्त्र विषय जर आपण घेतला तर आपल्याला स्वयंरोजगाराच्या कोणकोणत्या संधी मिळणार आहे हे आपण सगळं पहिल्या युनिटमध्ये शिकणार आहे. म्हणजे आपल्याला हा अगदी जीवन उपयोगी विषय आहे. नंतर दुसरा आहे गृह अर्थशास्त्राच्या शाखा, म्हणजे आपण कोणताही विषय बघितला, एखादी बँक जरी घेतली तरी त्याच्या ब्रँचेस असतात, मग त्याच्या शाखा असतात, म्हणजे त्याचा विस्तार किती आहे हा आपल्याला त्याच्या शाखावरून कळतो. तसंच गृह अर्थशास्त्र हा विषयसुद्धा फक्त स्वयंपाकाचा विषय नसून त्याच्याही खूप शाखा आहे, म्हणजे त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि ती व्याप्ती कशी आहे हे आपल्याला त्याच्या शाखातून बघता येईल. जशी पहिली शाखा आहे त्याची गृहव्यवस्थापन, जे आपण फर्स्ट इयरला शिकणार आहे. सेकंड इयरला आहे आरोग्यशास्त्र, तिसरं आहे मानवी विकास, चौथं आहे विवाह आणि कौटुंबिक संबंध, पाचवं आहे आहारशास्त्र, सहावं आहे वस्त्रशास्त्र, सातवं आहे विस्तार शिक्षण, आठवं आहे ग्राहक आणि अर्थशास्त्र. हा झालं दुसरा युनिट. दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला त्याच्या पूर्ण शाखा बघायच्या आहे. तिसऱ्या युनिटमध्ये कौटुंबिक संसाधन आणि निर्णय प्रक्रिया, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला कोणकोणती साधने अवेलेबल आहे आणि त्यातून आपण आपलं घर कसं चालवणार आहे. आणि निर्णय प्रक्रिया, म्हणजे आपण निर्णय कसे घेत असतो, निर्णयाचे प्रकार किती आहे, यामध्ये आपल्याला कौटुंबिक संसाधनाच्या व्याख्या, प्रकार, कौटुंबिक संसाधनाचे वैशिष्ट्य, साधन संपत्तीच्या व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक, निर्णयाचा अर्थ, व्याख्या, निर्णय प्रक्रिया, निर्णयाचे प्रकार, निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, हे सगळं आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये शिकायचं आहे. आणि चौथं आणि शेवटचं युनिट आहे गृह आणि इव्हेंट व्यवस्थापन. आता हा एक आपल्याला नवीन युनिट आलेला आहे. इव्हेंट व्यवस्थापन म्हणजे कार्यक्रमाचे व्यवस्थापन. आपण छोटे मोठे नेहमी कार्यक्रम घेत असतो, त्याचं व्यवस्थापनही करत असतो, पण ते योग्य पद्धतीने कसं करायचं आहे हे आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला गृहव्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या, महत्त्व, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, नियोजन, नियंत्रण, मूल्यांकन याचा सहसंबंध काय आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना पहिले नियोजन करावं लागतं, नियोजन करावं लागतं
नंतर त्याच्यावर कृती करावी लागते आणि नंतर त्याचं मूल्यांकन केलं जातं. तसंच मग इव्हेंट व्यवस्थापनाची संकल्पना म्हणजे त्याची संकल्पना कुठून निर्माण झाली, अर्थ काय आहे, व्याप्ती काय आहे, नंतर इव्हेंट व्यवस्थापनाला रोजगार संधी काय काय उपलब्ध आहे, इव्हेंटचे प्रकार काय आहे म्हणजे कोणकोणते इव्हेंट घेतले जातात आणि इव्हेंट व्यवस्थापनाच्या विकासातील घटक हे सगळं आपण 4थ्या युनिटमध्ये पाहणार आहे. एवढं आपल्याला 30 मार्कच्या थेअरीसाठी शिकायचं आहे. नंतर प्रात्यक्षिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, प्रॅक्टिकल काय घ्यायचं आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओत बघू. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.